सोलापूर शहरात बँकेत नेऊन जबरदस्तीने 10 लाख रुपये घेऊन पुन्हा 20 लाखांची मागणी केली। एवढ्यावरच न थांबता जीवे मारण्याची धमकी देत घर जागा बळकावण्याच्या उद्देशाने खोटी नोटरी केल्याप्रकरणी माजी महापौराच्या मुलासह दोघांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुमार येल्लप्पा जाधव राहणार लिमेवाडी, सोमनाथ विठ्ठल जाधव राहणार साईबाबा मंदिराजवळ लिमेवाडी सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। पोलिसांमध्ये दाखल झालेली फिर्याद अशी की यातील फिर्यादी सुरेश रामण्णा निंबागल वय 51 राहणार साईशनगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर हे 10 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता साईबाबा चौक लिमेवाडी रोडकडून स्वतःच्या घरी जात होते। तेव्हा कुमार जाधव व सोमनाथ जाधव या दोघांनी त्यांना डीआरएम ऑफिस जवळील बँक ऑफ इंडिया येथे नेले। तुमचे साधारण 36 लाख रुपये कर्ज आहे, तुमचे कर्ज आम्ही फेडतो, तुम्ही काळजी करू नका, बिंदास राहा असे म्हणाले। 11 डिसेंबर रोजी हनुमान मंदिराजवळ बोलावले व तेथून कोर्टाजवळ नेऊन नोटरीवर सह्या करून घेतल्या। 12 डिसेंबर रोजी 12:30 वाजता दोघांनी कार क्रमांक MS13 CS 1819 मध्ये बसून जबर मारहाण केली। त्यानंतर विजापूर रोडवरील विद्यानंद कोऑपरेटिव्ह बँक येथे नेऊन त्यांच्या खात्यातील 10 लाख रुपये काढून घेतले। त्यानंतर 20 लाख रुपये आत्ताच्या आत्ता काय पण करून दे, नाहीतर तुला सोडणार नाही, आम्ही घरावर कब्जा करणार आहोत असे सांगून निघून गेले। अशा प्रकारे दोघांनी नाममात्र 37 लाख रुपयात इसारा पावती व खोट्या नोटरी करून फसवणूक केली। या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर या करीत आहेत।